आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऋषी, एका पाठोपाठ एक सण येतील आता. सुरुवात या गणेश उत्सवानं. खरं आहे तुझं. आपण या सिद्धिविनायकाची मनोभावे भक्ती करतो, कारण हा विघ्नहर्ताय, सुख करताय. ऋषी, तुझ्या बहिणीला सांग, आपल्या आयुष्यात संकट दुःख येतात, पण या बाप्पाच्या कृपेनच ती दूर जातात. त्यामुळे आपली सगळी चिंता, दुःख, संकट त्याच्या चरणी अर्पण करायची आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करायची. तुम्ही लहान होता तेव्हा मी सुद्धा अशीच कायम काळजीत असायचे. पदरात 4 मुलं, अशी मोठी करायची, कायम चिंता. पण मला जगण्याची ऊर्जा दिली ती या बाप्पानच. मी दरवर्षी मनोभावे न चुकता अगदी श्रद्धेनं हा गणेशोत्सव साजरा केला. जसे जसे तुम्ही मोठे होत गेलात तसे तसे तुम्ही आलात मदतीला. आपण दरवर्षी न चुकता हा गणेशोत्सव साजरा करतो की नाही? प्रत्येक संकटाच्या वेळी आपण या विघ्नहर्त्यालाच हाक मारतो आणि तो आपल्या पाठीशी कायम असतो. त्याचं एक सुरक्षा कवच ते आपल्या अवतीभोवती कायम असतं. मग त्या खोतांसारख्या माणसांचं बोलणं मनावर घेऊन आपण आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करायची नाही? हे बरोबर नाहीये. माझी श्रद्धा आहे, या विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा केली ना की आपल्या आयुष्यातली सगळी संकट सहज दूर होतात. ऋषी, तिला म्हणाव, आयुष्यात अशीच संकट आल्यावर माणसं दूर होतील, साथ सोडतील, पण सोबत आपल्या देवच असतो. मग आपण असं सणावाराच्या दिवशी तोंड पाडून का बसायचं? गणेश उत्सव हा सण आनंदाचा, उत्साहाचा आहे ना, मग तो आनंदाने साजरा करूया. मला खात्री आहे सगळं शुभ आणि मंगलच होईल. दादा, मी मार्केटला जाऊन येते. बाप्पाच्या प्रसादाचं सामान, फुलं आणि ते बाप्पाची कंठीची ऑर्डर पण द्यायची आहे ना. आणि हो, फळं आणि उदबत्ती पण आहे. बरेच काम आहे. आलेच. थांब,